ठीक आहे नाही. जोडी म्हणजे काय? आपण जोडी कशाची करतो? हा, बोलत चला. जोडी बाबा कशाची करतो जोडी? पैशाची, बरोबर, सत्तेची, संपत्तीची, ठीक आहे नाही. पण तुकोबराय सांगतात अशी जोडी करा की ज्याच्याकडून गर्भवास मिळायचा चुकेल. गर्भवासच मिळणार नाही. महाराज गर्भवास मिळणार नाही म्हणजे काय? बरं, ह्या जीवनात आल्याच्या नंतर या पृथ्वी तलावर आपला अवतार झाला. महाराज अवतार म्हणायला हरकत नाही. आपण जन्मलो तेव्हापासून कशासाठी? सुख प्राप्ती व्हावी, समाधान मिळावं, आहे की नाही? बरं, कोणाला भेटलं सुख इथं? बरं, असा एक तरी माणूस मला सांगा ज्याला आता काहीतरी भेटलं. समजा अपेक्षा आहे तुमची की तुम्हाला एक 10,000 रुपये भेटावे, ते भेटले, पण पुढची अपेक्षाच नाही, असा कोणीतरी आहे का? आहे का? प्रत्येकाची अपेक्षा वाढलेली आहे. म्हणजे संसारात तुम्हाला सुख आहे का? नाही. मग संसारात सुख नाही म्हणून तुकोबारा काय म्हणतात? जेणे चुके फेरा गर्भवास, म्हणजे गर्भवासातच यायला नको. मग अशी जोडी कोणती आहे की नाही महाराज? तुकोबारा असं जोडी करा म्हणू लागले. नाही एखादा असतो महाराज बुद्धिजीवी वर्ग ज्याला आपण म्हणतो, ते मला महाराज तुम्ही जोडी करा म्हणून सगळ्याला सांगलेले आहे. आम्ही जोडी करायला ती काही चुकीची होय काय? जन्माला तेव्हापासून शिक्षणासाठी तडजोड केली, त्याच्यानंतर जोडी केली, लग्न केलं, त्याच्यानंतर पैशाची जोडी केली, लेकरा बाळाला शिकवण्याची जोडी केली, त्याच्यानंतर सत्ता संपत्ती पैसा प्लॉट सगळं कमवण्याची जोडी केली. मग ह्या जोड्या काही कामाच्या नव्हत काय? जोड्या काहीतरी कामाची असतील की महाराज? तो गोवरा सांगतात नाही. ही जोडी कोणती आहे महाराज? हे संसारातली आहे. या जोडीने तुमचा गर्भवास टळणार नाही, याच्यानं तुम्हाला सुख प्राप्ती होती का नाही महाराज? सगळ्या कारणाचं मूळ एकच आहे. काय हो? संसार. संसार दुःख मूळ
आपल्या रामपर्यात आपण म्हणतो संसार दुःख झोपीत आले. काकडा कधी झाला पता नाही, चालू कधी झाला पता नाही. एकदा का आरती चालू झाली झाला काकडा, उठले मग, आहे की नाही? अशीच आपली अवस्था आहे महाराज. काकड्यात कोण ऐकायला भजन? लय कमी लोक राहतात. मग महाराज संसार दुःखाचं मूळ सांगतात. दुःख विचार नाही कुठे. लक्षात घ्या बरं का. संसार दुःख मुळ पहिला ऐकलं. आता काय? सुखाचा विचार नाही कुठे. मग संसार होय काय? एवढी धडपड कशासाठी होईल? उठलं ते ऑप्शन होय काय बाबा तुमचं? हलका आकडा तुमचं बाबा बोला, त्याला काही टेन्शन घेऊ नका. आमचं उद्या म्हातारा होणार आहोत तुमच्या ठिकाणी, मलाही बसणे काही नाही आहे की नाही? जन्माला आलेला म्हातारा होणार, मरणार. म्हातारा होईल न होईल पण मरणार, बरोबर? मग महाराज संसारात सुख नाही, बरोबर? आलं लक्षात? दुःख मांडवली आहे संसार. मग सुखाचा विचारही नाही, एवढी तळमळ बी आहे. मग संसारात एवढा हाय काय की सगळे माणसं इथं धडाधड येऊन पडले. मायाजाळ आहे महाराज. मायाजाळ म्हणजे भ्रम. कोण कोणाचा इथं बसलेलं, कोणी कोणाचं नाही. तो कोबरा जेव्हा सांगू लागले की रामनामाची जोडी करा, रामनामाची जोडी करा, एका बुद्धिजीवी प्राण्यानं विचारलं. महाराज म्हणजे आम्ही एवढी जोडी केली, ती जोडी काही कामाची नाही का? तो कोबरा सांगतात तुझी जोडी सांगू नको, तुझी जोडी सांगू नको. जोडी मी काय सांगावं ते कारण सांगतो महाराज. तुझ्या जोडीचा अभ्यास करायला आम्ही आलो नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची.
त्या बुद्धिजीवी प्राण्याला गोष्ट पटली महाराज. संसार दुःखाचं मूळ आहे, सुखाचं कुठंच काही नाही. मग तुकोबाराय त्याला सांगितले की म्हणजे तुला जर गर्भवासात यायचं नसेल तर काय करावं लागेल? रामनामाची जोडी करावं लागेल महाराज. मग रामनामाची जोडी कशी करायची? त्या बुद्धिजीवी जो कोणी प्रश्न विचारतोय लक्षात घ्या बरं का, दोघांचं संभाषण आहे. मग महाराजांना जेव्हा प्रश्न विचारला की महाराज गर्भपासात कसं येऊ नये, तुकोबराय सांगतात या भूतलावर अनेक ऋषी मुनींनी अनेक वाटा सांगितले आहेत भगवंताला भेटायच्या महाराज. मग त्या वाटेमध्ये अशा अनेक वाट आहेत. योगाची वाट आहे, साधनेची वाट आहे, त्याच्यामध्येच एक नाम संकीर्तन नामाची एक वाट आहे. ज्या वाटेला धरून तुम्हाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते, परत ह्या मायाजाळात येण्याची आवश्यकता नाही. मग तुकोबराय त्याला सांगतात की बाबा तू काय कर, फक्त आणि फक्त नामकंठी धर. नामकंठी धरलास की तुला या गर्भवासात यायची गरज नाही. कसं कसं? साहजिक गोष्ट आहे, प्रश्न विचारणार आहे मला. कसं म्हणल्याच्या नंतर तुकोबाराय सांगतात एक वाघ 12 वर्ष आईच्या उदरातून बाहेर आला नव्हता महाराज. श्री शुकदेव 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले. म्हणले देवा मला पृथ्वी तलावर जन्मच घ्यायचा नाही. कशासाठी? त्याचं कारण म्हणले जेव्हा साक्षात परमेश्वराला जाऊन त्या मातेच्या उदरात जाऊन शुकदेवाला सांगावं लागलं की देवा तुम्ही आता जन्म घ्या, 12 वर्ष झालं तुम्ही गर्भवासात आता आईला खूप येत नाही. तसं म्हणल्यानंतर शुकदेव म्हणतात देवा जन्म घ्यायला काही हरकत नाही, पण जन्म घेतल्याबरोबर तुझी माया मला तिथे ग्रहण करत. जन्म घेतल्याबरोबर तुझी माया मला तिथे ग्रहण करत करेल. त्याच्यासाठी मी 12 वर्ष वाट बघलो. मला या मायाजाळामध्ये फसायचं नाही. भगवंत तेव्हा त्यांना शब्द देतात की काहीच हरकत नाही, तुम्ही निश्चिंतीने जन्म घ्या, तुम्हाला कुठल्याच प्रकारची माया स्पर्श करणार नाही. मग तेव्हा शुकदेव जन्म घेतात आणि जन्म घेतल्याबरोबर निघून जातात. ब्राह्मणाचे पोर एक खेळाची गाणे महाराज 12 वर्ष जन्माला नाही, फक्त कारण एकच, ह्या सुखदुःखाची निवृत्ती झाली. या सुखदुःखात मला अडकायचं नाही. लक्षात घ्या महाराज. बरं दुःख कुठं आहे हो महाराज? सांगा, पटपट बोला, असं शांत बसू नका, बोला पटपट. कुठं आहे दुःख? दुःख आहे ना संसारात. आता तर हो म्हणल्या संसार दुःख म्हणून म्हणलं तर होच म्हणल्या. पण दुःख आहे कुठं? जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मध्ये दुःख आणि सुख. लक्षात घ्या, जन्म आणि मृत्यूच्या बांध्यामध्ये सुख, आपलं दुःख आणि सुख आहे. मग या दोघांची जर निवृत्ती करायची असेल तर तुम्हाला जन्माला यायचं नाही. लक्षात घ्या, सुख दुःखाच्या निवृत्तीसाठी तुम्हाला पहिलं काही जन्माला यायला जमणार नाही, म्हणजे गर्भवासात यायला जमणार नाही. मला लक्षात, गर्भवासातच यायचं नसेल तर काय करावं? तुकोबाराय सांगतात रामकंठी धरा, रामनामाची जोडी करा. अभंगाच्या प्रथम
मग महाराज परत तुकोबारायला प्रश्न झाला. म्हणले देवा ठीक आहे, काही हरकत नाही, आपण रामनामाची जोडी आम्ही करू, काही हरकत नाही. म्हणले ठीक आहे. मी गर्भवासाचा फेरा म्हणजे केवढा आहे? म्हणजे फेरा म्हणजे केवढा आहे? मारुतीच्या पाराला फेरी मारायचं आहे, कवट्याला फेरी मारायचं आहे. गर्भवासाचा फेरा केवढा आहे? 184चा फेरा मारायचा. 84 लक्ष योनी पालते घालून इथं जल मारायला महाराज. पिढ्याला काय म्हणत, एवढा मोठा फेरा, एवढा मोठा फेरा पूर्ण केल्याच्या नंतर मानवाला म्हणजे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय. हा देह म्हणजे कायम आपला नाही महाराज. प्रत्येक जण आपल्या सुखासाठी काहीही कुठेही कसंही करायला लागले. सुख फक्त आपलं मायेमध्ये अडकलंय. माया म्हणजे पैसा आजच्या काळामध्ये. लक्षात घ्या. सर्व सुखाची आशा महाराज सुखासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. लक्षात घ्या. 84 लक्ष योनीचा फेरा आहे. मग या फेऱ्यातून मुक्तता कशी आहे महाराज मला सांगा. भरलेला पाण्यानं माठ आहे. लक्षात घ्या बरं का. पाण्यानं भरलेला माठ आहे. तुम्ही नदीत धरलं, माठ भरायला गेला, नदीत धरला. आता मला सांगा पाणी कुठं आहे? हो ना की हो? पाणी कुठं आहे बाबा? माठातही आहे, अन्न तिथे आहे. आणि दुर्दैवानं तेच माठ कपारीला लागून फुटला. आलं का लक्षात? तेच माठ कपारीला लागून फुटला. तर आता पाणी कुठं आहे? नदीत गेलं सगळं पाणी. आता माठातलं पाणी वेगळं करा म्हणलं तर तुम्ही करू शकता का? नाही. जमन का? इकडं जमते काय? जमणार. अगदी तसंच ज्या दिवशी हा जडबुद्धी देह तुमचा फुटल, फुटल म्हणजे असा फुटणार नाही डायरेक्ट. ज्या दिवशी हा देह सोडून तुम्ही जाशाल तेव्हा आपला जो आत्मा आहे महाराज तो आनंदात विलीन होऊन जाणार, ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाणार. त्या दिवशी तुम्हाला वेगळं करता येईल का? करता येईल नाही. मग त्यासाठी महाराज हे सगळं. आणि एकदा का अनंतात विलीन झाला तुम्हाला सुख दुःख काही घेणं नाही महाराज. तुम्ही मुक्त झाल्या सगळ्या या संसार मायाजाळातूनच तुम्ही मुक्त झालात महाराज. लक्षात घ्या. नैनम शिंदंती शस्त्रानी नैनम जहती पावक नैनम प्रेदेता पुन्हा सोशयती मारुत. आत्म्याचं वर्णन आहे महाराज. वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरारवी हाय जन्म जन्यानी श्रेयाची नवानी देही. आलं लक्षात महाराज? हे शरीर आहे ना, आपण जसं दररोज कपडे बदलतात तसं आत्मा बदलते पुढच्या जन्मामध्ये. लक्षात. एक छोटासा तुम्हाला दृष्टांत देतो. आलं लक्षात? पंगत कोणाकडे होती आज? पंगत आहे ना आपल्याकडे? पंगतीचा आसार आहे वाटलं आज. ठीक आहे नाही? थोडं मोकळे बसा, असे फ्रेश बसा. तर महाराज एक छोटस उदाहरण देतो. विठ्ठल एक भिकारी होता महाराज. शरीरानं जाडजूड, म्हणजे माझ्यासारखाच असेल थोडक्यात. शरीरानं जाडजूड असा भिकारी, पण दुर्दैवानं तो आंधळा होता महाराज. आंधळा असल्यामुळं एका छोट्या गावामध्ये ते दररोज सकाळी जायचं, भीक मागायचं, मिळालेली भिक्षा आणायची, आपला उदरनिर्वाह भरवायचा. तेवढ्यावर त्याचा दररोजच्या दररोज प्रपंच चालला होता. कालांतरानं असं झालं महाराज, त्याला ती दिलेली भिक्षा कमी पडायला लागली. मग भिक्षा कमी पडल्यामुळे ते विचार केला काय करावं नेमकं आता. थोडस हुशार माणूस आमच्या मारुती महाराजासारखं आलं आणि ते म्हणला, बापू आता तुला इथं जर जेवण कमी पडत असं तर आपल्या गावात एवढीच भिक्षा भेटते आणि याच्यावर तुला उदरनिर्वाह करावा लागेल. आणि जर तुला जास्त भिक्षा पाहिजे असेल तर तू काय कर,
आपल्या जवळ तर राजधानीचं शहर आहे, म्हणजे मोठं शहर आहे. त्या शहरात जाय, 1-2 दिवस तिथे भिक्षा माग, जमा झालेली भिक्षा घेऊन ये, म्हणजे तुला कमीत कमी 1-2 महिने पुढे चालेल. दररोज भिक्षा मागायची गरजही पडणार नाही. शाण्या माणसाचं बोलणं पटलं महाराज त्याला. आता पहिल्याच्या काळात काय होता विषय, म्हणजे युद्ध म्हणजे आक्रमण व्हायचे ना शहरावर, होऊ नये म्हणून त्या गडाच्या आपल्या गावच्या भोवती, त्या शहराच्या भोवती एक तटबंदी बांधलेली राहायची, म्हणजे जेणेकरून कोणत्याही बाजूने त्याच्यामध्ये येता येणार नाही, घुसखोरी होणार नाही. आता आपल्या देशाला जसं बॉर्डर आहेत तसं, पण दरवाजा एक ठेवायची, कारण येण्या जाण्यासाठी सुलभ. मग महाराज तो राजधानीच्या ठिकाणी गेला. शहरात गेल्याच्या नंतर त्याला नेऊन सोडलं महाराष्ट्राने माणसाने. शहरात गेल्यावर ते भीक मागत 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 गली बोळाने फार मध्ये गेला महाराज ते भिकारी. आता मध्ये जाताना तर काय भीक मागत घर करत गेले. आता काय कळणार त्याला कोणत्या गलीला कुठे गेले दिसर काही. मग मध्ये गेल्यावर त्याला आता लक्षात आलं की दोन्ही झोळ्या भरल्या, खांद्याला वजन लागलं. म्हणले ओके आता काही हरकत नाही, 2 महिन्याचा शिदा जमा झाला. म्हणजे आता निवांत जायचं गावात फराकत राहून 2 महिने आता खाऊन टाळतो. मग महाराज आता निघायचं बाहेर कसं, त्याला काही सुधर नाही. आता आंधळा असल्यामुळे रस्ता कळणार, गली बोळात शहर आपलं नाही. दररोजचे रस्ते असतील तर लक्षात येते की बाबा आपल्याला इथे 10 पावलाच्या नंतर उजवीकडे जायचं, माणूस लक्षात ठेवते. आता त्या नवीन शहरात काय लक्षात ठेवणार आहे. मग तेव्हा ते काय केला, असंच चालत चालत चापळत गेला आणि एक माणूस भेटला. म्हणला बाबा, त्या माणसाला भिकारी म्हणाले बरं का, बाबा काहीच नाही नकर, मी आंधळा हो, असा मी बाहेरून आलो, आता भिक्षा मागणं झालंय म्हणजे मला दरवाजाचा रस्ता, आपला जे गेट आहे ना त्या गेटकडे, त्या दरवाजाकडे मला जायचा रस्ता असा. ते माणूस म्हणलं बाबा आता तू एवढा मध्ये आलास की आता इथून तुला सरळ सांगलं तर जायचं कळणार नाही मला. आता काय करावं, त्याला टेन्शन आलं. खंड्यावर दोन्ही ओझ आहे, संध्याकाळपर्यंत घरी जावं लागतं. मग महाराज त्याला मला एक काम करतो, तुला तटबंदीची जी भिंत आहे की नाही त्या भिंतीला हात लावून देतो, त्या भिंतीला धरून जाय, म्हणजे तुला दरवाजाला भेटेल, कारण दरवाजा एकच आहे तिथं. हा मला ही गोष्ट पटली त्याला महाराज. पटल्याच्या नंतर काय झालं, त्या माणसाने त्या भिकाऱ्याला नेऊन असं भिंतीला हात लावून दिला महाराज, भिंतीला हात लावून दिला. आता बघा, भिंतीला हात लावून दिल्यावर भिकारी चालत 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 दुपारपासून सायंकाळपर्यंत गेला महाराज. आता इथून तितक्यात दरवाजा आहे म्हणलं की त्याला खाज उठली. ते काय केलं महाराज, असा भिंतीला धरून चालत होता, एक हात काढला आणि दुसऱ्या हाताला खाजू लागला. लक्षात घ्या बरं का, दुसऱ्या हाताला खाजू लागला. आता ह्याचा विचार काय झाला, 3 तासापासून चला दरवाजा नाही, आता खाजीत नका पुढे गेलं तर काय दरवाजा कळणार काय. मग ते खाजवायचा एक असा आनंद वेगळा आहे, एकदा चालू केलं की थांबा वाटत. मग महाराज खाजवत ते थोडस पुढे गेला 4 पावलं आणि परत असा हात लावला. आता दरवाजा मागे गेला, पुढे डबल भिंत लागली की महाराज, पुढं डबल भिंत लागली. मग ते म्हणला दरवाजा आला नाही, पुढंच आहे दरवाजा. चलो परत एकदा पूर्ण नगराला चक्कर मारून आला, अजून दरवाजा जवळ आला महाराज. आल्याबरोबर डबल खाज उठली. अजून खाजीत पुढे निघून गेला, दरवाजा परत मागे गेला, 3री चक्कर जाईल. आता काय करावं, आता त्याला कधी भेटेल दरवाजा, भेटेल का. तशीच परिस्थिती आपली आहे महाराज. किती जन्म झाला
भेटल का दरवाजा त्याला? कितीही जन्म होऊ द्या, आपली अवस्था तशीच आहे. आणि परमेश्वरानं आपलं काहीतरी पुण्य फलित आहे महाराज, लक्षात घ्या तुम्ही. छोटी गोष्ट नाहीये. एवढे मोठे रोग येऊन गेले, ज्याच्याकडे गडगंज संपत्ती होती ते गेले. आज आपण इथं परमेश्वराच्या भजनासाठी आहे. लक्षात घ्या, हे पुण्य आहे कुठेतरी आपलं. साधी गोष्ट नाही महाराज. आज एखाद्या शहरात तुम्ही जाऊन बघा, एका माणसाला सकाळी 8 संध्याकाळी 16 गोळे. खावावं कसे त्याचा प्रश्न आहे, जेवावं की नुसत्या गोळ्यावर जगावं. 3 टाइम इंजेक्शन आहे, 3 टाइम. आपल्याला अजून काहीच नाही, इथं बसून तुम्ही निवांतात भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये कीर्तनामध्ये बसून आहात. हे परम पुण्य आहे तुमचं मागच्या जन्मीचं. एवढा फेरा होऊन सुद्धा आता लक्षात घ्या, ह्या जन्माला आल्यावर तरी आपल्याला कळावं हे दरवाजा आहे आपला मुक्तीचा. परत ह्या मायाजाळात गुंतू नये यासाठी परमेश्वरानं आपल्याला ह्या जन्माला घातलंय. मागचं पुण्याचं फळ म्हणून तुम्हाला दरवाजाला ते लावून दिले. आता जर खाजवत बसलं की नाही, आता जर हात माफ करा बरं का माझा, त्याच्यासाठी महाराज ह्याच देहामध्ये आपण भजन आणि कीर्तन करू शकता. तो कोबरा प्रमाण देतो. याची देही याच देहीमध्ये महाराज. दुसऱ्या जन्मात शक्य नाही. कधी बघले कुत्र मांजर आपल्याकडे आता एवढे पाळीव प्राणी आहेत, तेवढे गाय बैल, कधीतरी बघा, आहे का? शक्य नाही महाराज. हे फक्त भगवंतानं आपल्यालाच दिलेलं आहे महाराज, लक्षात घ्या. माझे वडील लहान असतानापासून मला एक उदाहरण सांगायचे. आयुष्यामध्ये मिळालेली संधी कधी घालवू नये, लक्षात घ्या बरं का. आयुष्यात मिळालेली संधी आपल्या हाताने कधीच घालवायची नाही महाराज. मला हात खरं खरं सांगा, इमानदार म्हणून. आपल्या इकडे इलेक्शन होत असेल, इलेक्शनचे पैसे घ्यायची संधी कोणी सोडल्या का? सांगा बरं मला. सोडले नाही ना? हा, कसं भेट नाही गेलं तर मथान टाकशील की? हा, लक्षात घ्या. आपण ही जशी संधी सोडत नाही, तशी भगवंत प्राप्तीची त्या शरीराला सोडून गेल्या पुढचा विचार का करत नाही महाराज? आपल्या लेकरासाठी प्लॉट हवा, आपल्या लेकराला घर बांधून व्हावं, आपल्या लेकराला 2 एकरची 4 एकर शेती करून द्यावं, ह्या गोष्टीचा जेवढा आपला अट्टहास आहे. बरं, मी नाहीच, तुम्हीच नाही, लक्षात घ्या.
तुमचा हा देह सुद्धा तुमचा नाही, बाकीच्या तर सोडून द्या विषय पुढे आहेत. मग सगळी धडपड करून आपल्या त्या मुलाला लेकराला करून देण्यासाठी माझे वडील एक उदाहरण खूप सुंदर देतात. आयुष्यात मिळालेली संधी कधी सोडायची नाही. महाराज एक गावामध्ये एक असा आरकट माणूस होता. आरकट म्हणजे कसा, ताकदवान, कोणालाही बोलू द्यायचे नाही, त्यासमोर बोलायची टाप नव्हती कोणाची. महाराज त्याला म्हणजे हे कशामुळं, तर ते कसलाही बैल राहू द्या महाराज, बैल ते उजळतात ना बैल, कसले बैल ते त्याला थांबवायचा, त्याला पकडायचा, म्हणजे ताकद त्याची. कसल्याही बैलाचे शेपूट पकडायचा, फेमस सगळ्या गावामध्ये. नाही बाबा, सखा पाटील म्हणले की नको, माणूस लई डेंजर. ही सगळ्या आपल्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये चर्चा त्याची. मग महाराज एक चतुर माणूस होता. त्याने काय केलं महाराज, म्हणजे याची परीक्षा घेऊ तुझा. काय केलं, एका कोट्यामध्ये महाराज 2 बैल कोंडली. लक्षात घ्या बरं का, एका कोटा असेल ना आपल्याकडे गोठा, त्या कोट्यामध्ये 2 बैल कोंडले महाराज आणि पैज लावले सगळ्या गावच्या समोर. म्हणले सखा पाटील, तुम्ही ह्या कोट्यामधला एका बैलाची शेपटी पकडून दाखवायची. काय करायचं, बैलाची शेपटी एकाच बैलाची पकडायची. म्हणजे ठीक आहे, ओके. आता त्या माणसाला आजपर्यंत कुठंच तो हारला नाही महाराज, ते कसं थांबल का. आणि पैजेला उठलेला माणूस काही करतो, म्हणजे ठीक आहे चला काही हरकत नाही, ओके डन. असं कोटा समोर आहे, असं सखा पाटील थांबवले आणि कोट्याचं आगळ काढलं महाराज. आगळ काढलं की असा मोठा कटाळासारखा जाडच्या जाड बैल आला, त्याच्या हातातच बसला तेवढा बैल. आता शेपूट कसं पकडा, ते बैल तिकडून पळत पळत धापा टाकत आला महाराज. ह्यानं म्हणलं आता हे लई मोठा बैल आहे, ह्याची पकडण्यात काय अर्थ नाही, ह्याला पकडायला जाऊन मी मेलो तर काय करू. मग त्यानं काय म्हणलं, जाऊ दे एवढा बैल जाऊ दे, दुसरा बैल आहे म्हणला. म्हणजे ठीक आहे, ओके. पहिला बैल निघून गेला. कोट्यात बैल किती होते, 2 होते ना. दुसरा बैल एकदम वळंगा, बघल्याबरोबर सखा पाटलाच्या तोंडावर हसणं आलं महाराज. म्हणजे ह्याची तर आता कसंही पकडतो, म्हणजे ओके डन. आगळ काढलं महाराज, बैल पळत 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 जवळ आला. सखा पाटलानं उडी मारावी, शेपूटची धरायला हात मारला महाग. शेपूटच नव्हतं महाराज बैलाला. संधी गेली की काय परिणाम होतात लक्षात घ्या. संधी गेली, इलेक्शन गेल्यावर पैसे कोण वाटणार आहे, बरोबर आहे की नाही. संधी आयुष्यातली एकदा काय गेली, तशीच ही संधी आपल्या या आयुष्यातून जर गेली तर आपल्याला नंतर भेटणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, अशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास मारा. मग गर्भवासाचा जर फेरा चुकायचा असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे, कोणता, रामकंठी धरा महाराज. हे कशासाठी झालं, गर्भवासात येऊ नये ह्यासाठी झालं. मग महाराजांना प्रश्न विचारण्यात आला, महाराज जन्माला येऊ नये म्हणून तुम्ही सांगितलं की बाबा काय करावं, मग आता मला सांगा, आमचा तर जन्म झालाय ह्याच्यावर काय उपाय आहे. आमच्या सगळं कोण आहे, म्हणजे बायको लेकर आहे, माझा सगळा परिवार आहे, या सगळ्या परिवाराला सोडून कसं जमल. मग महाराज सांगतात, तुझी बायको, तुझा परिवार, तुझं कोण आहे इथं, कोण आहे महाराज सांगा तुम्ही. आहे का, आहे का आपली महाराज बायको, नाही. माय आलीच काय बाबांना, बाबा म्हणले बायको आपली नाही महाराज. हे वास्तवच आहे, आपल्याला पटत जरी नसलं तरी आपली बायको नाही, आपलं लेकरू नाही. आजची परिस्थिती बघा महाराज, तुम्ही आता माझ्यापेक्षा सगळे खूप वयाला मोठे आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव असेल. आजची परिस्थिती अशी आहे की आपल्या मायबापाला भाकर घालायला लेकरं तयार नाही, आपल्या मायबापासोबत सुना राहायला तयार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. तरी आजपर्यंत आपल्या इथं वातावरण आलं नाही. आज मी खरंच ते आपले कोण होते आपल्या गावातली मला माहिती नाही, ज्यांच्याकडून आज ते संघाची लोक आपल्या गावात आली होती. आज एक मीटिंग झाली तुमच्या गावामध्ये,
तर खरंच त्यांचे आभार मानायला हरकत नाही महाराज. संस्कार तिथून देतात बरं का. मला सांगा, ज्या मायबापाला पोरग मारत असेल ते संस्कार आपण काय पुरावर केले, त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा कधीतरी महाराज. तुमची पिढी संपली, तुम्हाला रागवाट देऊ नका. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या पुढे निघून गेलात. पण येणाऱ्या काळामध्ये उदाहरणार्थ माझे जर पुढचे लेकर असतील तर मला पोचतील याची शाश्वती नाही. नाही म्हणजे पोचत ना, साधी गोष्ट आहे महाराज. व्यसनाधीन झालेले सगळे लोक आहेत, व्यसनाधीन. महाराज मला सांगा, 15 वर्षाचं पोरग दारू पिऊन मरावं आणि 50 वर्षाचा बाप त्याच्या चितेला अग्नी द्यावा, काय विचार असेल? काय वाटत असेल त्या बापाला? विचार करा भाई बाप तुम्ही. ज्या पोराला लहानाचं मोठं केलं त्या पोराला बाप अग्नी द्यावा. 17 वर्षाचं पोरग मर्डर खून, नांदेडचे प्रकरण आहेत महाराज, नांदेड जिल्ह्याच्या बाहेरचे नाहीत. आपण पहिला ऐकत होतो मुंबईला दंगा झाला, हे आपण पहिला ऐकू ना, पुण्याला मर्डर झाला. पण आज ह्याच गोष्टी आपल्या बाजूच्या परिसरात घडायला लागल्यात. विचार करा, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावापर्यंत, तुमच्या घरापर्यंत येणार नाहीत, त्याची काय शाश्वती आहे? यासाठी कुठेतरी आपण कमी पडायला लागलो. लक्षात घ्या, संस्कार करताना आपलं बाळ्या, आपलं लेकरू म्हणून त्याच्या मनावर प्रत्येक गोष्ट आपण करतो. पण नाही महाराज, आपलं कोणीच नाही. तुम्ही कितीही सत्ता संपत्ती, पोराला द्यायचे संस्कार द्या महाराज, शिक्षण द्या. काय तुम्ही सत्ता देणार, काय पैसे देणार आहे तुम्ही सांगा? किती पैसे देणार आहे? तो कितीही तुम्ही धडपड केली आयुष्यभर, तुमच्या लेकराला तुम्ही काय आता अंबानीपेक्षा भारी करणार आहेत काय? त्याचंही काही सोबत जाणार नाही. पण सांगायचा विषय असा की ह्या सगळ्या गोष्टीचं सार एवढाच येते महाराज, आपण कुठेतरी चुकायला लागलो ह्या गोष्टीची जाण. आज गावात जर कोणतं छोटं पोरग उन्हाळ्यात करत असेल, तापा हाणत असेल, कोणाला शिवीगाळ करत असेल, तर वयोवृद्ध बसलेल्यापैकी माणसाने, तुम्ही मला खरं सांगा मायबाप, तुम्ही खरंच त्याला थांबवता का शिवी देताना? त्याला म्हणता काय काय द्यायला असेल शिवी? आमच्या काळामध्ये ते बूट फेकून मारत होते महाराज. माझा काळ काही जुना नाही, पण बूट फेकून म्हातारे लोक मारायचे. हे संस्कार बंद झाले महाराज. त्याचा परिणाम असा झाला की उन्हाळे की तुमच्या दरवाजाच्या समोरून, मग उद्या रस्त्यावरची आग घरात यायला वेळ लागणार नाही. लक्षात घ्या. थोडासा विषयांतर झाला आणि शक्य असेल तेवढे आपले जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी जे आज लोक आले होते, घर अभियान आहे महाराज, त्या अभियानांतर्गत घरामध्ये आपल्या लेकरासोबत आपण कमीत कमी एक 10 मिनिटं 15 मिनिटं तरी चर्चा व्हावी, असा त्याचा संकल्प आहे. जेणेकरून तुम्हाला तुमचं लेकरू समजावं, कोणत्या हद्दीला चाललंय, काय बोलायलंय, काय करायलंय, काय वागायलंय, कुठं चाललंय, काय शिकायलंय, ह्या गोष्टीची जाणीव उणीव तुम्हाला मायबापाला राहावी, यासाठी हे सगळे लोक काम करतात बरं का. त्यांचे धन्यवाद. विठ्ठल याहूनही वाईट परिस्थिती सांगतो महाराज. मी काल परवा वाचलेली आहे. एक मुलगा आहे औरंगाबादला, त्याची स्वतःची कंपनी आहे महाराज. औरंगाबादला मोठी कंपनी आहे, 400-500 लोक हाताखाली कामाला आहेत. माय मरून पडली महाराज त्याची घरामध्ये. ते बॉडी जशी मेली तशी सडूनही गेली घरात. विचार करा बरं का, विचार. डोक्याला मुंग्या आणणारी गोष्ट आहे. विचार कराल तर बॉडी सडूनही गेली पण पोरग आलं नाही. लक्षात घ्या. जेव्हा वास सुटला तेव्हा पोलिसांनी येऊन काढलं महाराज. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेच सांगतात महाराज. नाशिक
नाशवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फळ. महाराज दुःखाचं मूळ आहे संसार. बीज ज्याचा शीन म्हणजे दुःख, त्याची फळ. दोरलीच केळ कैसे लागे. महाराज मला सांगा, कारल्याच्या बिया टाकल्या त्याला केळी लागल का? इकडे लागते, येणं तर लागला म्हणजे लागला. कारल्याच्या बिया टाकल्यावर कारल्याचंच उत्पादन होते महाराज, लक्षात घ्या. आणि तसंच आहे, तुम्ही या संसारात पडल्या, हे कोणीच कोणाचं नाही. छाती ठोकपणे लक्षात घ्या. आज इथं बसलेले एवढे लोक आहेत, तेवढ्यापैकी कितीतरी जण काही काही आटापिटा करून आपल्या लेकरासाठी जपून ठेवतात. आजही सांगतो, कदाचित आपल्या गावात नसतील असे कितीतरी मायबाप आहेत, फक्त मायबापच आहेत घरात. लक्षात घ्या, खूप वाईट परिस्थिती आहे. तर छोटासा दृष्टांत देतो महाराज, तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीमध्ये सगळ्यांनी ऐकलेलं आहे, तरी थोडासा आपण स्पर्श करून पुढे जाऊ. महाराज, वाल्याकोळ्याची गोष्ट प्रत्येकाला माहिती. महर्षी वाल्मिक झाल्यानंतर त्याचे वाल्याकोळी महाराज येणाऱ्याच्या हत्या करून त्याचं धन लुटून आपल्या परिवाराचं लालन पालन पोषण करायचं. महाराज लक्षात घ्या, ज्या वाल्याकोळ्यानं हजारो लोक मारली महाराज, हजारो लोक मारल्याच्या नंतर एकदा नाराजी जात होती. त्याच वाटेनं जात असताना वाल्या कोळ्याला नाराजीला पकडलं आणि बांधून ठेवलं. म्हणला, बाबा तुझ्याकडे जे काय आहे ते मला दे. नाराजी म्हणले, माझ्याकडे काय, हरी हरी करणारा, हातात शिपळ्या, गळ्यामध्ये बिना म्हणले, दोन गोष्टी आहेत, तुला लागत असतील तर घे बाबा. नाही म्हणले, जे काही तुझ्याकडे धन आहे ते धन मला दे. नाराजी म्हणले, अरे येड्या, एवढा आटापिटा कशासाठी करायला? त्याने सांगितलं, माझ्या एकट्याचा कारभार नाही, माझ्या घरी बायको आहेत, लेकरं आहेत. बोलून समजूत काढल्यावर तरी वाल्या कोळ्याला काही समजाना महाराज. मग शेवटी नारदजी म्हणले, बाबा मला एक गोष्ट सांग, ज्या गोष्टी तू करालास, लोकांची हत्या करालास, त्यांचं धनसंचय करा, त्यांचं धन लुटून घरी नेऊन मायबाप लेकराला खाऊ पिऊ घालालास, मग ह्याच्यात तुझ्या पाप आले, त्या पापाची भागीदार तुझे मायबाप आहेत की नाही? वाल्याला सुधारणा गेलं महाराज. शेवटी संत आहेत, बोलू देत नाही. मग महाराज जेव्हा वाल्या थोडासा गंभीर झाला, या विषयावर त्याला चिंतन करण्यासारखं वाटलं, विचार करण्यासारखा विषय त्याच्या समोर आला. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये प्रत्येकाला एक संधी भेटते महाराज. त्या संधीच्या नंतर आपलं आयुष्य एक वेगळ्या दिशेकडे निघून जातं. मग या संसाराला सोडून ते परमार्थाकडे असू द्या किंवा संसार सोडून कोणत्या वाईट वाटेला असू द्या, लक्षात घ्या बरं का, प्रत्येकाच्या आयुष्यात एक संधी येते. वाल्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल ज्या गोष्टीनं घडवला, ज्या एका छोट्याशा केंद्रबिंदून छोट्याशा प्रश्नाने घडवला, तो प्रश्न आहे महाराज, मला ह्या पापामध्ये तुझ्या घरचे भागीदार आहेत का? वाल्याला सुधारणा गेला. वाल्या पळत घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर आपल्या आईकडे गेला, कारण जन्म दिलेली आई आहे, 9 महिने आपल्या उदरात ठेवलेली आई आहे, ती तर आपल्या पापामध्ये भागीदार असेल असं वाल्याला वाटलं. वाल्या विचारला महाराज, आईजवळ गेला, म्हणला, आई, म्हणजे काय बेटा बोल? म्हणलं, काही नाही, असं आज मी एका माणसाला पकडलो, संत दिसत होता तोंडाला, म्हणजे वेशभूषेनं, आणि संत होता. त्या संतानं मला असा प्रश्न केला की, अरे वाल्या, तू एवढे पाप करायलास, एवढ्या लोकांना लुटालास, या पापात भागीदार तुझं कोण कोण आहे? तुझी आई तुझ्या पापात भागीदार आहे का? माय म्हणली, महाराज, बाळा, तू जेव्हा माझ्या पोटात होतास, मी चोऱ्या केल्या नाही. तुला लहानाचं मोठं केलं, मी चोऱ्या करून तुला मोठं केलं नाही. ते जे काही काम केलं त्याची सगळं पूर्ण सर्वस्वी जिम्मेदारी माझी राहील, त्या पापाची पुण्याची जिम्मेदारी माझी राहील. आता माझं वय संपत आलं, मी उतार वयाला लागलो, आणि या उतार वयामध्ये तू आमचं लालन पालन पोषण करावं हे तुझं कर्तव्य आहे. त्या पापाची जिम्मेदारी मी नाही. लक्षात घ्या महाराज. वल्याच्या डोसक्याला मुंग्या चालल्या महाराज. म्हणजे जी जन्म दिलेली आई आपली नाही. मग आता मला आपण 7 फेरी घेतलेत, बहारो फूल बरसाव गाण्यावर. मग मला 7 फेरे घेतलेले. बायको तरी आपली आहे का? पळत बायकोकडे गेला. बायको स्वयंपाक करत बसली होती. बायकोला विचारलं, अगं ये, म्हणलं, काय? काही नाही, असं मला एक संत भेटले, मी आईकडे गेलो, आईनं असं म्हणलं. म्हणजे संतानं काय म्हणले? काही नाही, असं तू एवढे पाप करायला असत्या, पापाचं भागीदार तुझी आई, बायको, पुत्र आहे का? विचार बाबा एकदा. मग तू आहेस का माझ्या पापाची भागीदार? तिने म्हणली नाही.
महाराज वाल्याच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवला महाराज एका प्रश्नाने. त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली आणि त्याला काही सुधारणा झालं. महाराज त्याला पोराकडे गेला, पोराला विचारलं, म्हणलं बाबा तुला मी जन्म दिलाय, जन्म देऊन आज एवढं मोठं केलं, एवढं मोठं केल्याच्या नंतर मी जे काही तुला समाजामध्ये मोठं करण्यामध्ये लावलंय त्या पापाचं आहे आणि त्या पापात तू भागीदार आहेस का? महाराज पोरगही म्हणलं मी नाही. पळत 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 गेला महाराज, नाराजीच्या पायावर लोटांगण घातला. महाराज पळत पळत जाऊन नाराजीच्या पायावर म्हणलं देवा म्हणजे चूक झाली, आता ह्याच्या पुढे ही गोष्ट घडणार नाही, मला या पापातून मुक्ती पाहिजे, काय करावं लागेल? या पूर्ण पापातून मला मुक्ती पाहिजे. या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं माझी बायको माझी नाही, लेकरू माझं नाही, मायेची जन्म दिलेली माहिती सुद्धा माझी नाही. मग महाराज नारदजीचे हातपाय सोडले, नारदजीने त्याला शांत बसवलं. फक्त म्हणजे नाम संकीर्तन, नाम संकीर्तन साधन पाय सोपे, जळतीन पापे परत प्राय पापवाल्याचं महाराज जळून गेलं. त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, मरा 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 म्हणायचं. उपरते नाम तारियाला कोळी, उरफाट्या नावानं सुद्धा तारण झालं महाराज. आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. लक्षात घे बरं का, या संसारामध्ये आपलं कोणीच नाही. ज्या अर्थी त्यांचं कोणी नव्हतं, आजपर्यंत कोणी इथं राहिलं नाही, पुढं कोणी राहणार नाही, आणि आपलं काहीच नाही. धनदार पुत्र काहीच नाही, सगळं खोट आहे. या अभंगाचा सार तेवढाच आहे म्हणला तरी हरकत नाही की या आयुष्यामध्ये आपलं काहीच नाही. पण लालूच सुटत नाही माणसाच्या मनातली. एक छोटासा थोडासा दृष्टांत देतो. जास्त वेळ घेणार नाही, अजून 15 मिनिटे घेणार आहे. त्याच्या आधी एक सुंदर भजन करू आपण, ठीक आहे? थोडस झोप मोकळी गेली की नाही, ते काय कीर्तनामध्ये हसवणं वगैरे थोडंफार चालतं ना, त्याच्यामुळं आपण एक भजन घेऊ, मग नंतर आपला कार्यक्रम. आता कीर्तन आता चालू होते आपलं, ठीक आहे? तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, आता पूर्ण वर, त्याच्यामुळे
विठ्ठल एक आपल्या कवट्यासारखं एक गाव होतं. आता आता झोपून होतं बरं का, मी ते एकदम विचारून करून होता. झालं 1 तास कीर्तन होतं, झालं रे. आता 10 मिनिटं आपले, ठीक आहे. तर महाराज आपल्या कवट्यासारखं एक गाव होतं. नवीन नवीन लग्न झालं महाराज. लग्न झाल्यावर जावा एका दिवशी बाईचा फोन आला. बारकी म्हणतं, कोणी बाई म्हणतं, काही आपल्या आपल्या प्रेमानं नावं ठेवतं. मग बाईचा फोन आला. बाई म्हणजे बहीण बी होते बरं का अर्थात, म्हणून मी बाई म्हणलो. बारकी म्हणणं मला शोभा देत नाही. मग बाईचा फोन आला आणि माय काय करालीस? खेड्यातली बाई बाई, काय नाही माय, काय झालं? काही नाही, उद्या सकाळी हे ना तिकडे येऊ लागेल बघ. काय लक्ष द्या बरं का, उद्या सकाळी याय ना तिकडं येऊ लागले. आता सासूच्या पायात मुंगीच मावना की. आता जावई याला म्हणल्यावर माणसाचं मन किती हलकट राहते, कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते, कोणत्या गोष्टीसाठी, त्याचा आपल्याला दृष्टांत आहे. हसून आनंद घेत घेत त्यातला मर्म सुद्धा घ्यायचा बरं का, हसत हसत मर्म सोडून द्यायचा नाही, ठीक आहे. मग महाराज सासूबाईच्या पायातली मुंगी मावना. आता मुंगी मावना गेल्यावर सासूबाई काय करू, हे करू की ते करू, त्याला काय आवडते, पापड खातात की भजे खातात, पुरणपोळी जमते की तिळाची पोळी जमते, चटणी कोणती पाहिजे, भाजी कोणती पाहिजे, अरे भात मसाले भात, वरण भरडा. महाराज मग सगळं केलं महाराज सासूबाईला. रात्रभर गलीला झोपू दिली नाही. मीठ संपलं की ह्याच्या घरून आणायचं, डाळीचं पीठ संपलं की त्याच्या. लक्षात. मग महाराज सगळं केलं बरं का. आता शेवटी कसं राहते, प्रत्येक माणसाचा एक आवडीचा पदार्थ राहते कोणता तरी. कोणाला पुरणपोळी आवडते, कोणाला गुलाबजामुन, कोणाला गोड, कोणाला तिखट, प्रत्येकाचा एक वैयक्तिक आनंद आहे. मग महाराज रात्री फोन केला लेकीला. रात्री म्हणण्यापेक्षा फाटत, मी सगळं बनवले पण आपल्या सोयऱ्याला काय आवडते नेमकं? म्हणजे काय कराय पोरगी बाई म्हणजे नाही त्याला आवडते काय ते सांग, म्हणजे ते बी करतो. आता सोयरा पहिल्यांदा घरी येऊ लागला. ठीक आहे, त्याला भजे लय आवडतात. ठीक आहे म्हणजे ओके, भजे केले महाराज. बरं आता बोलत फोनवर एक विसरायचं राहिलं, भजे कोणते? मिरची भजे, छोटे भजे, मोठे भजे, पालक भजे, नाही आहेत ना त्या ते प्रकार. मग असं झाल्यावर त्यांनी काय केली, 2-4 प्रकार बनवून ठेवले. मिरची भजे बनवले, कांदा भजे बनवले, असे सगळे बनवून ठेवले महाराज. आणि प्रकार जास्त झाले ना जेवणाचे. दुपारी 12 वाजता सोयरा आला घरला. हात पाय दिले, पाणी झालं, चहा झालं. म्हणजे जेवायला बसला सोयरा. म्हणजे बाहेर बसू नका, गावातले लोक बरे नाहीत, येतात घरला, तुम्ही मध्ये बसा. सोयऱ्याला मग सोयऱ्याला एक पटली गोष्ट, सासूबाईनं काहीतरी दाबूनच केलंय मध्ये बोलायला म्हणजे. मग महाराज मध्ये सोयऱ्याला बसवलं. स्वयंपाक घरात सोयरा बसला महाराज. वाढायला बी सोपं, खायला बी सोपं. मग वाढत सगळे प्रकार वाढले महाराज. पोळी झाली, भात, वरण, भाजी, चपाती, भरडा, सगळं पापड सगळं वाढलं. आता भजी वाढायची विसरून गेली की गोंधळामध्ये. मग आता काय करावं, तिच्या त्या सासूच्याही लक्षात नाही. मग सोयरा बघला ताटामध्ये भज्याचा वास येऊन, पण भजे तर ताटात दिसना गेले. नेमकं कुठे गेले गड्या? बघला इकडे तिकडे, बघला इकडे तिकडे, बघला समोर दुरडी दिसली भज्याची. हा म्हणलं भजी आहेत, आता मागाव कसं सोयरा होय? सोयराच कसं मागल? मग महाराज सोयरा काय म्हणला माहिती का सासूबाईला? सासूबाई काय झालं जावई? अहो काय सांगा म्हणजे, तुम्हाला येताना रस्त्यामध्ये लय मोठा असा साप होता. म्हणजे साप? होय हो म्हणे, माझ्या गाडीच्या बाजूनच गेला म्हणे. आता मान केवढा होता काय सांगा सासूबाई म्हणले. मी तर बसलो की नाही पिलट हिंग इथं असा साप येतो त्या भाज्याच्या टोपल्यापर्यंत होता मला.
सासूबाई म्हणली अरे देवा म्हणली मजकडे जाऊ दे भजे वाढायचे राहू न केली विठ्ठल सांगायचं काय महाराज बघा लालूच कशी राहते मन कसं आहे महाराज मन वढाळ वढाळ मन वढाळ मन एवढं मन आपलं हळव आहे महाराज हलकट म्हणायला हरकत नाही माफी मागून सगळ्यांची बरं का ही परिस्थिती माणसाची आहे आणि माणसाचं मन एवढं ह्या संसारात गुंतलेलं आहे महाराज हे कीर्तनानं प्रवचनानं निघणार नाही ह्यासाठी उपाय एकच आहे हे मार्गाला लावण्याचं काम आहे कीर्तन कोणत्या मार्गाला नाम संकीर्तनाच्या लक्षात घ्या तिथं रामनाम आपल्याला कंठी घ्यायचंय कंठी धरा म्हणजे कंठामध्ये सतत रामनामाचा उच्चार झाला पाहिजे महाराज तुकोबाराय झोपले तर रोमा रोमातून विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं लक्षात घ्या बरं का आपल्या रोमातून नाही कमीत कमी जीवन म्हणजे बोलत असताना मुखातून तरी राम नाम यावं तुकोबाराय सांगतात महाराज चला विठ्ठल बरं महाराज काही हरकत नाही बायको म्हणजे नवं लेकरू म्हणजे नवं मायबी म्हणजे नवं बापबी म्हणजे नवं स्वतः म्हणजे नवं संपत्ती म्हणजे नवं काही हरकत नाही सगळं तुमचंच आता पुढं काय मी इथून कसं जावं हे भवसिंधू हे भवसागर हे संसार हे माया कसं तोडून पलीकडे जावं ह्या सागराच्या पलीकडच्या किनाऱ्याला कसं जावं अभंगाच्या तिसऱ्या नाव धड
सिंधूच्या महासागरातून ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जायचं असेल तर जी नाव आहे, जी नौका आहे, जी जहाज आहे, त्या जहाजाला छिद्र जमणार. पाण्यात बसून जहाजाला छिद्र कसं जमन महाराज? तसंच ह्या भवसिंधूच्या महासागराला जर पार करायचं असेल तर जे आपण राम नामाची जी काही आपली जी नाव आहे, ते सहस्त्र म्हणले म्हणजे सांगायचं काय, नाव धड करा सहस्त्र नामाची, म्हणजे नाम संकीर्तनात बाधा येऊ नये, नाम संकीर्तन चुकीच्या मार्गाने होऊ नये. त्याला तुमच्या या नाम संकीर्तनाच्या प्रवासामध्ये, नाम संकीर्तनामध्ये छिद्र होऊ नये, जेणेकरून तुमची नौका ह्या भवसिंधूच्या महासागरामध्ये डुबून जाईल. लक्षात घ्या बरं का महाराज. म्हणजे नावेला जर छिद्र असेल तर पलीकडे जाणारच नाही, स्वाभाविक आहे. तसंच नाम संकीर्तनामध्ये, नाम जपामध्ये जर काही छिद्र असतील, छिद्र म्हणण्यापेक्षा आपलं जर काही चुकत असेल, चुकणं म्हणजे छिद्र, तर हे आपल्याला पुढे जाऊ देणार नाही, म्हणजे हे मायाजाळ आपल्याला सोडणार नाही महाराज. उदाहरणार्थ आपण काय घेऊन आले येताना, काय घेऊन जाणार असं का? कोणती म्हणलं काय की घेतो नाही की? बरं टेन्शन आलं मला नक्की आता. असो तर महाराज, आपण येताना काही घेऊन आल्या नाही, जाताना सोबत काही न्यायचं नाही. लक्षात घ्या बरं का, येताना काही घेऊन आल्या नाही, जाताना सोबत काही न्यायचं नाही. मग फक्त ह्या जन्मामध्ये एकच गोष्ट करायची, ती म्हणजे नाम संकीर्तन, नाम जप करायचं महाराज. विठोबार कुमार प्रश्न झाला. म्हणजे महाराज एवढं सगळं करून आता जन्माला आल्यानंतर समोर मृत्यू आहे आणि समोर काळ आला तर काय करायचं? अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुका म्हणे काळा आला तोंडावरी, तुका म्हणे काळा आला तोंडावरी, तुका म्हणे
वाजलेले टाळी वाजवून किती सुंदर गायन आहे महाराज. बीत जाता किती सुंदर वाटलं महाराज. वाटलं का असं आपण कवट्यात राहून असं नक्कर हात वर केलं तर देवच भेटला असता असं वाटलं की हे ताकद आहे महाराज भजनाची. लक्षात ठेवा. असो तुकोबाराय सांगतात तुम्ही जे रामनामाची जोडी केलेली आहे महाराज, यदा कदाचित जर काळ तुमच्या समोर आलाच तर त्यावेळेस हे जे रामनामाचे बाण तुमच्या भात्यात आहेत, तुम्ही राम मनाचा काळ तुमच्यापासून दूर 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 पळत जाईल महाराज. अभंगाच्या 74 सांगतात विठ्ठल आज कवठा या ठिकाणी तुम्हाला खरं सांगू का, मी तुमच्या लेकरासारखे बरं का. माझी शरीरात थोडासा मोठा आहे, म्हणजे थोडं बसून झोपून मला काय थोडंसं लठ्ठबिट्ट काय तुमचे शब्द समजून घ्या. पण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी गुरुजीसमोर थांबून बोललो. काही चुकलं केलं काही जरी झालं असेल, शेवटी पहिलेच म्हणलं मी तुमच्या लेकरासारखा होता. लेकराने केलेल्या सगळ्या खोड्या मान्य राहतात. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा प्रार्थना. म्हणजे काही बोलण्यात चूक झाली असेल, कोणाच्या भावना दुखवल्या असतील
तर महाराज सगळ्यांच्या त्यांनी साष्टांग दंडवत आणि विशेष गुरुजींना इथं एवढा वेळ दिल्याबद्दल त्यांचे दंडवत आणि जमलेल्या माझे सगळे जे कोणी इथं आहेत सगळ्यांच्या परत एकदा दंडवत आणि कीर्तनाला थांबतो महाराज. ज्ञानेश्वर देवा नाही पुत्राई
मंगळी वाहिला मागणीची मागणी मागणी ती जबरती आहे देशिले कार्य या वासनाची निर्विहीची मदते तुका म्हण्या का उदार होय या संताची निर्विहीची मदत येई तुझे काय न मागू देवा तुका म्हणे आता उदात होई ज्ञानदेव तुकाराम